मुंबईमध्ये ऑफिससाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा रोज लोकलचा जीवघेणा प्रवास त्यांना करावा लागतोय। डोंबिवली, कल्याण, बदनापूर, अंबरनाथ, टिटवाळा या परिसरातून मोठ्या प्रमाणात लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे अनेक प्रवाशांना लटकून प्रवास करावा लागतोय। प्रवाशांच्या याच लोकल यातना झी 24 तास मांडते। या लोकल यातना पाहिल्यानंतर तरी रेल्वे प्रशासन आता उपाययोजना करणार का? लोकल वेळेवर सोडणार का? गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या वाढवणार का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत। डोंबिवलीकरांच्या दिवसाची सुरुवातच लोकलच्या गर्दीने होते आणि दिवसाचा शेवट सुद्धा लोकलच्या गर्दीमध्येच होतो। सकाळी डोंबिवलीकरांची लोकल पकडताना जी धावपळ होते याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूयात। आपण पाहू शकता मी डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावरती प्रचंड अशी गर्दी आहे। लोक जे आहेत ती लटकूनच येत आहेत आणि स्टेशनवरती देखील अशी गर्दी दिसते। काही वेळापूर्वीच लोकल जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। अनेक लोकल जे आहे सकाळच्या वेळी रद्द करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची धावपळ होते आणि गर्दी होते आणि नागरिकांना त्याच्यामुळे लटकून प्रवास करावा लागतं। आपण पाहू शकतो बघा की किती ही गर्दी आहे। फर्स्ट क्लासमध्ये ही परिस्थिती आहे तर सेकंड क्लासमध्ये काय असणार आहे? सकाळच्या वेळेस लोकल जे आहेत अगोदर लेट असतात, त्यामध्ये आणखीन मोठा दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे की लोकल जे आहे हे रद्द करतात। काही जे प्रवासी जे आहेत ते AC लोकलचा पास काढतात, मात्र लोकल जे आहेत त्या रद्द करतात। त्यामुळे लोकांना नॉर्मल ज्या लोकल आहेत त्यामध्ये प्रवास करायला लागतात। कालच मुंबईमध्ये दुर्घटना घडली, त्याने 4 जणांचा मृत्यू झाले तर 13 जण आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यामुळे डोंबिवलीकर जे आहेत दररोज लाखो प्रवासी जे आहे प्रवास करतात, मात्र रेल्वे प्रशासनाकडे याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।